मस्त असे झटपट तयार होणारे तांदळाच्या पिठाचे घावण आणि चटणी बनवूया। तर त्यासाठी इथे मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे तांदळाचं जे पीठ आहे ना, नवीन तांदूळ मी स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून त्यानंतर गिरणीतून सरसरीत असं दळून आणलेलं आहे। इंद्रायणी आणि बासमती तांदूळ सोडून तुम्ही कुठलाही नवीन तांदूळ ही घावणे बनवण्यासाठी घेऊ शकता। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। वेळ असेल तर याला 5 मिनिटं रेस्ट द्या किंवा वेळ नसेल तर लगेचच घावणे बनवू शकता। तर इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे। तुम्ही नॉनस्टिक पॅनवरती सुद्धा हे घावणे बनवू शकता। कांद्याने तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं। तवा छान कडकडीत गरम करायचा, गॅसही मोठाच ठेवायचा। त्यानंतर मिश्रण पसरवायचं। काही मिनिटांसाठी याला झाकण ठेवायचं, वाफ काढायची आणि त्यानंतर झाकण काढून वरची बाजू पूर्णपणे सुकू द्यायची। घावणे शक्यतो एकाच बाजूने भाजतात किंवा दोन्ही बाजूनी भाजले तरी चालेल। एखाद्या जाळीदार भांड्यावरती याला टाकायचं म्हणजे त्याची एक्स्ट्राची जी वाफ आहे ती निघून जाईल। मस्त असे घावण तयार झालेले आहे। त्यानंतर चटणी तयार करून घेऊया। ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर लसणाची जी पात असते ती घेतलेली आहे किंवा लसूण वापरलं तरी चालेल। भाजक्या डाळ्या, जिरं, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे आपल्याला दही घालायचं आहे आणि मस्त असं इथे मी नारळाचं पाणी वापरलेलं आहे। तुम्ही साधं पाणी टाकून सुद्धा मस्त अशी ही चटणी तयार करू शकता। वरतून छान तेलाची कडकडीत फोडणी घालायची। मस्त चटणी ही आपली तयार।